श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. पैसा, धन, संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती यासाठीच तर आपण सर्वजण कष्ट करत आहोत. प्रत्येकाची कष्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, पण कशासाठी करतो की जे आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय त्याचा योग्य तो मोबदला मिळावा, चार पैसे मिळावेत, पैशाला पैसा लागावा, जो काही आपल्याकडे पैसा येतो त्याच्यामध्ये वाढ व्हावी, बरकत व्हावी हीच आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. पण बऱ्याच वेळेला हे आपल्यासोबत होत नाही. दुसऱ्यांकडून उधार घेणे, कर्ज घेण्याची वेळ येणे आणि कर्ज वाढत जाणे या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. किंवा बऱ्याच वेळेला आपल्याकडे टॅलेंट असतं, आपल्याकडे नॉलेज असतं, पण ते टॅलेंट दाखवण्यासाठी जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तुमच्या टॅलेंटचा उपयोग करण्यासाठी, मग तुमच्या त्या नॉलेजचा काय उपयोग. म्हणून नवनवीन संधी मिळाव्यात आणि त्या संधीचं सोनं व्हावं. म्हणजे एखादी संधी मिळाली, आपण त्याच्यामध्ये काम केलं तर त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा. माता लक्ष्मीची कृपा आपल्याकडे व्हावी. जो काही पैसा येतो, पैशाला पैसा लागावा, तो पैसा स्थिर राहावा यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा उपाय महिलांनो आपण जरी केला तरी याचा जो फायदा आहे तो आपल्या कुटुंबातील सर्वांना होणार आहे. आणि तुमचे मिस्टर हे करत नसतील, त्यांचा यावर विश्वास वगैरे नसेल, तर मी आता ज्या वस्तू सांगणार आहे यापैकी कोणतीही एक वस्तू मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये, आता बऱ्याच जणांचे जे मिस्टर असतील किंवा दादा लोक असतील ते पर्स वापरत नाहीत, मग अशा वेळेला काय करायचं, ते लॅपटॉप बॅग वापरत असतील, एखादी सॅक वापरत असतील तर त्यामध्ये ठेवायचं. आणि आपण महिलांनी काय की जी हँड पर्स असते किंवा जी अडकवायची पर्स असते त्याच्यामध्ये आपण ठेवलं तरी चालेल. आता जे सर्व वस्तू सांगणार आहे ह्या सगळ्या ठेवाव्या का, तर अजिबात नाही. यातील एक वस्तू तुम्ही ठेवू शकता, दोन वस्तू ठेवू शकता किंवा सगळ्या ठेवल्या तरीही चालतील, तुमच्या मनावर आहे. पण याचा जो प्रभाव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होताना, सकारात्मक होताना तुम्हाला बघायला मिळेल. नेहमी तुमच्या घरात जो आहे तो पैसा खेळता राहील आणि कायम जो काही पैसा येत आहे तो स्थिर स्वरूपामध्ये राहील आणि त्याच्यामध्ये वाढ होईल. म्हणजे काय की बरकत होईल हे आपलं. आणि आता जी आपली पर्स असते तुमची, तर त्या पर्समध्ये कधीही बिलं नसावीत. हॉस्पिटलचं बिल, किराणाचं बिल, हे बिल, ते बिल, म्हणजे जर समजा एखादी वस्तू वगैरे आपण घेतली तर बाहेरून घरी येईपर्यंत ठीक आहे, पण कायम तुम्ही बिलावर बिलं तुमच्या पर्समध्ये ठेवताय तर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला कधीच बरकत होणार नाही. जी काही लक्ष्मी येते ती तुमची सगळी देण्यामध्ये जाईल, बरकत होणार. त्याच्यामुळे बिलं जे आहेत ते कधीही पर्समध्ये ठेवायचे नाही. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जे विजिटिंग कार्ड असतात, तर एखादं कार्ड ठीक आहे की जर त्याला तुम्हाला गरज आहे, पण विजिटिंग कार्ड पडलेले आहेत, त्याचे अगदी कलर गेलेले आहेत, त्या विजिटिंग कार्डला चिरा गेलेल्या आहेत, असे विजिटिंग कार्ड जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये साठवत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला बरकत होणार नाही. आणि जेव्हा लक्ष्मी पैसा आपल्याकडे येतो तर त्या लक्ष्मी मातेचं पहिलं स्थान आहे ते म्हणजे तुमची पर्स. बघा, चेक स्वरूपामध्ये असू द्या किंवा कॅश स्वरूपामध्ये असू द्या, बाहेर जेव्हा कधी आपल्याजवळ पैसा येतो तर तो आपण कुठे ठेवतो, आपल्या पर्समध्ये ठेवतो. त्यामुळे पर्स जी असावी ती नेहमी स्वच्छ असावी. काहीही घेतलं टाकलं तर असं कधी पर्सला करू नका. पर्स कधीही चिरलेली किंवा त्याच्यावरचं लेदर पूर्ण हे झालेलं आहे तरीही आपण पर्स वापरतोय नाही. माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. माता लक्ष्मीला क्लिनिंग म्हणजे जेवढं तुम्ही टापटीप वगैरे वस्तू ठेवाल तर तेवढं जी आहे ती माता लक्ष्मी स्थिर राहते. यामुळे आता तुम्ही फक्त पर्स वगैरे व्यवस्थित करणार, दिवसभर झोपून राहणार, काम नाही करणार, मग तुमच्याकडे माता लक्ष्मी येणार का, तर नाही. पूर्वीपासून बघा आपल्याला सांगितलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. जो व्यक्ती प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करूनही जर त्यांना माता लक्ष्मीची साथ मिळत नाही, त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला त्यांना मिळत नाही, तर त्यासोबत हे जर आपण छोटे छोटे उपाय केले तर भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते, कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळू लागतो. म्हणून आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे असतात ते करावे लागतात. त्यामुळे आवर्जून जर याचा सामना तुम्ही करत असाल तर हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक थोडासा, अगदी म्हणजे आपण म्हणू शकतो की तळहातापेक्षाही कमी, अगदी छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि तो सिल्कचा असेल तर अतिशय उत्तम आहे, पण सिल्कचा नसेल तर लाल ब्लाउज पीसचा वगैरे असेल तर तो थोडासा घ्यायचा. आणि 5 चिमूट, अगदी बघा अंगठा आणि तर्जनी ह्या चिमूटमध्ये
5 चिमूट जे आहेत त्या अक्षता घ्यायच्या आहेत, तांदूळ घ्यायचे आहेत, जे अखंड तांदूळ असतात जसं की बासमती, ते रंगवलेले, हळदी कुंकाने रंगवलेले असे 5 चिमूट अक्षता घ्यायच्या आणि 2 केसरच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. केसर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे दोन्ही मिक्स करायचं, त्या लाल पोटलीमध्ये ठेवायचं आणि लाल दोऱ्याने ते गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर हे कोणत्याही शुक्रवारी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे. त्या देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहात तर तुमच्या कुलदेवी समोर, तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रासमोर किंवा माता लक्ष्मी समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि 11 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. कारण आपण नेहमी पैसा यावा म्हणून माता लक्ष्मीची उपासना करतो, पण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाहीये. मग माता लक्ष्मी स्थिर कधी राहील? जेव्हा तिचे पती एखाद्या जागी स्थिर असतील त्याच जागी माता लक्ष्मी स्थिर राहते. आणि तुम्ही भगवान विष्णूंची उपासना कराल, भगवान विष्णू तुमच्या घरी स्थानापन्न होतील तर माता लक्ष्मी त्यांच्याबरोबर आपोआप येईल. कारण जिथे पती असतात त्यांच्या मागेच पत्नी असते. त्याच्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करताना श्री सूक्तम म्हणून झाल्यानंतर करायची विसरायचं नाही. आता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रही येत नाही, तुम्हाला विष्णू सहस्त्रनामही येत नाही, मग अशा वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हटलात तरीही चालेल. आणि ही जी छोटीशी पोटली आहे ती आपल्याला सिद्ध करायची आहे. आणि श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्र किंवा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम जे आपण म्हणतोय ते मोठ्याने म्हणायचं आहे, जेणेकरून हे जे उच्चार आहेत ते त्या पोटलीवर पडावेत आणि ती अभिमंत्रित व्हावी. ती आपल्या उजव्या हातात धरायचं आणि हे सगळं म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची मनोकामना बोलायची पैशा संदर्भातली आणि ही जी पोटली आहे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे कायम. आता तुम्हाला जर कधी बदलायचं म्हटलं तर तुम्ही 6 महिन्यातून, वर्षातून कोणत्याही पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी बदलली तरी चालेल. ही प्रवाहित करायची, दुसरी बनवून ठेवायची. किंवा हीच जी पोटली आहे ती तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अभिमंत्रित केली आणि चार्ज केली तरीही चालेल. खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील. दुसरं म्हणजे माता लक्ष्मीचा अगदी छोटासा फोटो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये कायम ठेवायचा आहे. पण तो फोटो कशा पद्धतीचा असावा? माता लक्ष्मी स्थिर बसलेली, स्मित हास्य हसत असलेली, कमळाच्या फुलामध्ये बसलेली आणि माता लक्ष्मीच्या हातातून सिक्के पडत आहेत. माता लक्ष्मीच्या समोर हंडी असावी आणि ती पैशाने भरलेली असावी. या पद्धतीचा अगदी छोटासा फोटो तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळेल. त्याची प्रिंट काढून हे तुम्ही तुमच्या पर्समध्ये कायम ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या पर्समध्ये एक कवडी, पिवळी कवडी जी असते ती याच पद्धतीने सिद्ध करून, जसं की 11 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणून तुम्हाला सिद्ध करायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये कायम ठेवायची आहे. याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. त्याचबरोबर तुम्हाला वारंवार, जसं की प्रत्येक पौर्णिमेला असेल, चिमूटभर, अगदी चिमूटभर दालचिनीचं जे पावडर असते, जे आपण स्वयंपाकघरात वापरतो दालचिनी, ती मिक्सरमध्ये काढायची. त्याचं जे पावडर असतं ते नेहमी आपल्याला आपल्या पर्समध्ये स्प्रिंकल करायचं. खूप भरभरून नाही, अगदी चिमूटभर आणि पर्समध्ये स्प्रिंकल करायचं. हे तुम्ही कायम करू शकता. हे सुद्धा माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे. याने सुद्धा माता लक्ष्मी म्हणजेच काय, नवनवीन संधी आपल्याकडे आकर्षित होतात. त्यावर काम केलं की त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळतं आणि त्यातून चांगली आपल्याला पैशांची कमाई होते आणि यामुळे पैसा जो आहे तो कायम स्थिर राहतो. आणि नेहमी आपल्या पर्समध्ये 1 रुपया, 2 रुपया, 5 रुपया याचे जे सिक्के असतात ते कायम असावेत. फक्त नोटा, पैसा म्हणजे माझ्याकडे खूप साऱ्या नोटा आहेत म्हणजे मी खूप श्रीमंत आहे, पैसा आहे असं नाही. खरी लक्ष्मी जी आहे ती सिक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये, तुमच्या पर्समध्ये कायम 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपयाचे सिक्के असावेत. याच्याशिवाय तुमची पर्स जी आहे ती अपूर्ण आहे. भले कितीही नोटा असू द्या, बंडलची बंडल असू द्या, पण तुमच्या पर्समध्ये, तुमच्या खिशामध्ये सिक्का नसेल तर काहीही अर्थ नाही. त्याच्यामुळे कायम पर्समध्ये सिक्का जो आहे, भले 1 रुपयाचा असेल तो कायम राहू द्यायचा. बिना सिक्क्याची आपली जी पर्स आहे ती कधीच राहू द्यायची नाही. या पद्धतीने या वस्तू तुम्ही ठेवा, बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि यापैकी जी कोणती वस्तू वाटेल ती तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या पर्समध्ये ठेवू शकता. त्यांनी नाही ठेवली तरी तुम्ही सिद्ध करून ठेवली तरीही चालेल. खूप छान फायदा तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.